यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरचे अख्खे प्रशासन आषाढी वारीच्या मूडमध्ये। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्ह्याला आणि विशेषतः पंढरीला आता आषाढी वारीचे वेध लागले आहेत। 25 जुलै रोजी आषाढी एकादशी असून 24 जुलै रोजी मुख्यमंत्री पंढरपूरला येणार आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि जिल्हा महसूल प्रशासन तसेच आरोग्य विभागाची आणि पंढरपूर नगरपालिकेची सर्व यंत्रणा गतीने कामाला लागली आहे। पालखी मार्ग दुरुस्त करणे, पालखी तळांचा विकास करणे, जर्मन हँगरचे मंडप बसवणे, पंढरपुरातील 65 एकर जागेवर प्लॉट वाटप करणे, विठ्ठल रुक्मिणी दर्शन रांगेचे बॅरिगेटिंग करणे अशा अनेक कामांना वेग आलाय। यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही अनेक बैठका घेतल्या। जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि झडपीचे सीओ कुशल जैन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे दररोज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत। एकमेकांशी समन्वय साधून आणि तातडीने कामे मार्गी लावली जात आहेत। त्यामुळे साहेब कुठे आहेत अशी विचारणा केल्यानंतर एकच उत्तर मिळते, साहेब आषाढी वारीच्या मीटिंगमध्ये आहेत, नाहीतर पालखी मार्गाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत। एकूणच सोलापूरचं अख्खं प्रशासन सध्या आषाढी वारीच्या मूडमध्ये आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून 3 ऑगस्ट पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे 24 तास घेता येणार दर्शन। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। पंढरपुरात आषाढी वारीत दर्शन रांगेत असलेल्या वारकऱ्यांना मंदिर समितीच्या वतीने दिले जाणार शुद्ध पाणी, चहा आणि खिचडी। वारकऱ्यांच्या सेवेसाठी मंदिर समितीच्या वतीने 2500 मनुष्यबळ कार्यरत असणार। सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरणासाठी तयार करण्यात आला 60 कोटी रुपयांचा आराखडा। केंद्र शासनाच्या स्वदेश 2 योजनेसाठी प्रस्ताव पाठवण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी डीपीडीसी मध्ये करून घेतला ठराव। सोलापूर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आज धर्मपुरी येथून सुरू करणार आषाढी वारीनिमित्त पालखी मार्ग पाहणी दौरा। खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, धमकीची ऑडिओ क्लिप बनावट। मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणतायत, खासदारांच्या आवाजाचे नमुने घेतले जातील आणि ऑडिओ क्लिपची चौकशी केली जाईल। उपअभियंत्याला कोणी शिवीगाळ केली, मारहाण केली याचीही चौकशी होईल। चाटला पैठणीचा आषाढन सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढन सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-6253-76 किंवा 9822-119401। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाणार। शेतकऱ्यांच्या खात्यात 2 लाखांपर्यंतची रक्कम जमा होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार। जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाकडून बियाणे उपलब्ध करून दिले जाणार। 15 जुलै 2001 रोजी सुरू झालेल्या सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेसला आज झाली 25 वर्ष पूर्ण। केक कापून करण्यात आले सेलिब्रेशन। सोलापूर शहरातील 2 उड्डाणपूल करण्यासाठी महापालिकेने आजवर भूसंपादन विभागाला दिले 94,52,00,000 रुपये। राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये दरवर्षी करण्यात येणारी 5% भाडेवाढ आता केवळ 1 ते 2% करण्याबाबत फेरविचार करण्यात येणार। मंत्री आशिष शेलार यांची माहिती। ऑरेंज इकॉनॉमिक भारताची मोठी झेप। केंद्र सरकारकडून 500 महाविद्यालयात क्रिएटिव्हिटी लॅबचा वापर सुरू। सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी कौशल्य विकासावर भर।
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार. 21 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज. आजपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात. विमानतळावरून थेट अबुधाबीसाठी सेवा. या सेवेमुळे प्रवाशांसाठी संयुक्त अरब अमिरातीचा प्रवास अधिक सोपा आणि थेट होणार. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार पुनरीक्षण मोहिमेदरम्यान निवडणूक ड्युटीवर गैरहजर राहिलेल्या 9 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. शिंदेसह 6 फुटीर खासदारांनी घेतली अमित शहांची भेट. बैठकीनंतर शिंदे आणि अमित शहा यांच्यात झाली स्वतंत्र 1.5 तास चर्चा. मात्र शहांसोबत सदिच्छा भेट घेतली असल्याचं एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. विकास कामांच्या निधीची चिंता करू नका. तुमची सर्व कामे श्रीकांत शिंदेंना सांगा, ते मार्गी लावतील. मोठ्या कामांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होईल. गृहमंत्री अमित शहांचं खासदारांना आश्वासन. पुणे शहरातील पाणीकपात तुर्तास नाही. 24 तासांच्या आत महापौर मंजुषा नागपुरी यांचा निर्णय मागे. खडकवासला धरणातून पाणी सोडले जात असताना पाणीकपात करणे योग्य नाही असं सांगून पाणीकपात करण्यात आली रद्द. पाकिस्तानी गँगस्टरचे पुणे कनेक्शन. एटीएस कडून 66 जणांची चौकशी. काही संशयित ताब्यात. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात छापे टाकून संशयितांना केली अटक. रक्त साठवणूक केंद्रांना एफडीएचा दणका. राज्यातील 38 ब्लड बँकांवर कारवाई. 34 परवाने निलंबित तर 4 परवाने रद्द. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामतीत होणार दाखल. बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथील मुक्काम आटपून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीतील शारदा प्रांगण येथे मुक्कामी असणार. उच्च शिक्षणाचा वाढता खर्च आणि कठोर व्हिसा नियमांमुळे अमेरिका, ब्रिटन, कॅनडाऐवजी भारतीय विद्यार्थ्यांचा कल आता जर्मनीकडे. जर्मनीत रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध. दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड होणार आता बंधनकारक. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा राज्य शासनाकडे प्रस्ताव. मान्यता मिळाल्यास गैरप्रकार रोखण्यास होणार मदत. देशातील प्रीमियम समजल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. 2.5 महिन्यात 327 तक्रारी दाखल. होमोर्ज सामुद्रधुनीमधील हल्ल्यात पुण्यातील मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू. व्यापारी जहाजावर हल्ला. हेरंब हे जहाजावर 3rd इंजिनियर म्हणून होते कार्यरत.